या तापातून मुक्तता मिळाली आहे. परंतु असे अनेक भक्तजन या ठिकाणी आले आणि पाहिल्यानंतर मनाला मोठा उद्विग्नता आली की हे जर अशा पद्धतीनं चालत राहिलं तर हे लोक अध्यात्म करणार कधी, परमार्थ करणार कधी, आणि जीवनाचा जो उद्देश आहे तो प्राप्त कधी करणार. आणि सद्गुरूंना प्रार्थना केल्यानंतर त्यांनी सांगितलं की 1 कोटी श्रीसुक्तांचा संकल्प तुम्ही करा आणि तो पूर्ण करा. 12 ऑगस्ट 2023ला हा महाराजांच्याकडून मिळालेला संकल्प आहे. आणि 16 ऑगस्टला ज्या वेळेला महाआरती झाली त्या महाआरतीच्या मध्ये हा संकल्प सर्व शिष्यगणांना देण्यात आलेला होता. आणि त्यापासून शिष्यगण, भक्तगण आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमामध्ये, उपक्रमामध्ये सहभागी झालात. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की सद्गुरूंनी हा 1 कोटीचा संकल्प दिलेला होता, परंतु आपल्याकडून साधारणतः 4.5 कोटीपेक्षा जास्त श्रीसुक्तांचा संकल्प पूर्ण झालेला आहे. आणि हे सर्व श्रेय जे आहे ते तुमचं आहे. हा संपूर्ण पुण्यार्थ तुम्हाला आजच्या दिवशी प्राप्त व्हावा या उद्देशाने आम्ही सुरुवातीला ठरवलं होतं की हा पूर्णाहुतीचा कार्यक्रम आपण वसंतगडला आद्यपीठावरती घ्यावा. परंतु नंतर विचार केल्यानंतर, आपल्या काही शिष्यमंडळीशी चर्चा केल्यानंतर असं जाणवलं की जे काही श्रीसूक्त करणारे जे लोक आहेत, जास्तीत जास्त लोक जे आहेत ते ह्या पुण्यामध्ये आहेत आणि या सर्वांना लाभ व्हावा याच उद्देशानं हा कार्यक्रम आपण पुण्यामध्ये घेतलेला आहे. तर आजच्या दिवशी या ठिकाणी वैदिक ब्राह्मण, या ठिकाणी पुरोहित सकाळपासून हा कार्यक्रम संपन्न करण्यामध्ये मग्न होते. आपले काही शिष्यमंडळी त्याच्यामध्ये आहेत. गेला महिनाभर जवळजवळ या कार्यक्रमाची तयारी चालू आहे आणि आता ही पूर्णाहुतीची वेळ अगदी जवळ आलेली आहे. श्रीसूक्ताचा पाठ सुद्धा तुम्ही या ठिकाणी बसून केलेला आहात. हा सुद्धा संकल्पामध्ये त्या ॲड झालेला आहे. आणि असा महत्पुण्यार्थ आजच्या दिवशी तुम्हाला सर्वार्थानं प्राप्त झालेला आहे. आणि याचीच पूर्णाहुती आपण आता करणार आहोत. आपण 12 वाजता या कार्यक्रमाची पूर्णाहुती करणार आहोत. त्यावेळी आपण सर्वजण बाहेरच्या उत्सव मंडपामध्ये जमायचं आहे. यज्ञाच्या भोवती सर्वांनी उभं राहून ह्या पूर्णाहुतीचा आनंद सगळ्यांनी घ्यायचा आहे. आणि प्रत्येक जण या ठिकाणी उपस्थित असणारा जो आहे त्या प्रत्येकाला समिधा आहुती करण्याचा या ठिकाणी मान देण्यात येणार आहे. त्याला त्याचा लाभ होणार आहे. जो काय पुण्यार्थ हा पूर्ण अंशानं तुम्हाला प्राप्त होईल यात कसलाही संशय नाही आहे. तर सद्गुरूंना मी यासाठी प्रार्थना केली की हे सगळे जे होते ते त्यांना सगळ्यांना याची महती माहिती आहे आणि पुण्यार्थ किती मोठा आहे याची कल्पना आहे. आणि हा सर्व पुण्यार्थ त्यांच्या पदरामध्ये तुम्ही घाला अशा उद्देशाने प्रार्थना केली. आणि आजच्या दिवशी हा संकल्प आपला पूर्ण होत आहे आणि यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमचं अभिनंदन आणि खरोखर धन्यवाद प्रकट करतो. कोणताही नित्यनेम चालवायचं म्हटलं की फार अवघड असतं आणि सातत्य त्याच्यामध्ये फार आवश्यक आहे. सातत्य नसेल तर कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला जात नाही आहे. सलग 1 वर्ष पूर्णत्वानं प्रत्येक दिवशी संकल्प करणारे आपण सगळ्यांना सांगितलं तुम्ही 21 आवर्तनं करा. पण असा एक शिष्य या ठिकाणी आहे की जो 21 + 1 म्हणजे 22 आवर्तनं रोज करत आलेला आहे. त्याचं नाव आहे निलेश गुधाडे त्याचं नाव आहे. तर याचा सत्कार आपण या ठिकाणी हा माझं बोलणं झाल्यानंतर करणारच आहोत. परंतु या मुलानं या ठिकाणी साधारणतः 36,000 आवर्तनं पूर्ण केलेली आहेत 1 वर्षामध्ये. याच्यानंतर दुसरा नंबर लागतो तो सौभाग्यवती सुनीता कुलकर्णी. त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये श्रीसूक्ताची आवर्तनं केलेली आहेत. आणि श्रीसूक्ताचे काय फायदे असतात मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे. पहिला सगळ्यात मोठा फायदा काय असेल तर हे श्रीसूक्त आपण ज्यावेळी म्हणतो या शब्दांमुळे आपली वाचा सिद्धी होत असते, वाचा शुद्ध होते आणि या पठणामुळं वाचा सिद्धी प्राप्त होते. तुम्हाला सर्वांना वाचा सिद्धी प्राप्त झालेली आहे. आता तुम्ही ज्या गोष्टी मनापासून बोलाल, कोणाला शब्द द्याल त्या सत्य होऊ शकतात. त्यामुळं एक मोठा नियम तुमच्यासाठी मी सांगत आहे
की सहसा विदधित न क्रियाम असं जर सांगितलेलं आहे की कोणतीही गोष्ट क्रिया करायची असेल तर विचार केल्याशिवाय करू नये, तसं बोलणं सुद्धा जे आहे आपलं हे विचार केल्याशिवाय बोलू नये. कारण शब्द हे जे आहे हे खम ब्रह्म आहे, ब्रह्म आहे, ते परमसत्य आहे आणि ते शस्त्रासारखं कार्य करत असतं. आपण म्हणतो ना की माणसाचं बोलणं जे आहे, काही लोकांचं तिखट बोलणं असतं, अगदी हृदयावरती घाव पडतात त्यांच्या बोलण्याचे. काही लोकांचे शब्द इतके सुंदर असतात की मनावरती अगदी फुलं पडतात असं वाटत असतं. तर आपल्या जिभेवरती साखर आणि डोक्यावरती बर्फ राहायला पाहिजे असं या ठिकाणी मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो. कारण तुम्हाला असं जाणवेल की आता महाराजांनी आपल्याला सांगितले आपल्या वाचासिद्धी प्राप्त झालेली आहे, आता पहिल्यांदा सुरांच्याकडेच बघतो म्हणून असं काही करू नका. कारण काय आहे की हा पुण्यार्थ याच्यातून क्षय होत असतो. म्हणून आपलं प्रत्येक बोलणं जे आहे हे विचार करून आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच बोलावं, त्याच्याविषयी जास्त बोलू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आपण सर्वांनी एखादं एक चित्रपट पाहिला असेल, बोल काय शुभ बोलणाऱ्या है ना, तर ते शब्द फक्त शुभ पुढचं लक्ष ठेवा, बाकीचं सोडून द्या. शुभ बोल एवढंच करायचं, कोणतीही गोष्ट अशुभ बोलू नका. कारण याच्यामुळं काय होतं की आपला पुण्यक्षय होत असतो. आपण दिलेल्या वचनामुळे, हे वचन असतं ज्यावेळेला आपण बोलतो की तुझं कार्य होईल, तुझं कार्य होणार नाही असं जे बोलत असतो, याच्यामुळे काय होतं तुमचा पुण्यार्थ क्षय होत असतो. तर यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर वाचेवरती पहिल्यांदा आपल्या काय केलं पाहिजे, थोडंसं बंधन ठेवलं पाहिजे. हे श्री सूक्त जे आहे हे ऋग्वेदाच्या 5व्या मंडलामध्ये आहे. आणि समुद्र मंथन ज्यावेळेस झालं ते समुद्र मंथनाच्या वेळेला आनंद, चिखलित, कर्दम आणि श्रीद हे 4 ऋषी त्या ठिकाणी होते. त्या 4 ऋषींना ही लक्ष्मी म्हणजे आदिशक्ती जशी भावली तशी त्यांनी काय केल्या, ऋचा तयार केल्या आणि त्या ऋचा त्यांनी वेगवेगळ्या क्रमामध्ये या श्रीसूक्तामध्ये बसवलेल्या आहेत. हे 16 ऋचांचं श्रीसूक्त जे आहे हे असं म्हणतात की अतिशय पॉवरफुल आहे. हे का पॉवरफुल आहे, कारण हे म्हटल्यानंतर आपली अंतर्गत चेतना जी आहे ती जागृत होत असते. जे लोक भयानं ग्रस्त असतील, कुणाच्या दबावाखाली असतील, ज्यांना विविध त्रास असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे त्रिविध ताप हे ह्या श्रीसूक्ताच्या पठणामुळे काय होतात, नाहीसे होतात, दूर होतात. एवढं महात्म्य याचं मोठं आहे. त्यामुळं हे जे श्रीसूक्त पठण आहे हे अगदी अबाल वृद्धांनी केलं पाहिजे, म्हणजे लहान मुलांना सुद्धा केलं पाहिजे आणि मोठ्या माणसांनी वयाचा विचार न करता केलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी विशेषतः या ठिकाणी मला सांगणं आहे की त्यांनी हे जाणीवेनं व्रत केलं पाहिजे. म्हणजे काय होईल की त्यांना त्यांच्या विद्यार्जनामध्ये सुद्धा विशेष प्रगती होईल. एक उत्तम नागरिक म्हणून या देशाची सेवा करण्यासाठी ते काय करतील, या ठिकाणी बाहेर पडतील. ज्यांना देशाभिमान आहे, ज्यांना या मातृभूमीबद्दल अभिमान आहे, अशी पिढी पुढची जन्माला येणं फार गरजेचं आहे. स्त्रिया हे शक्तीचं प्रतीक आहे. त्या अबला कधीच नव्हत्या आणि नाहीत, परंतु आचरण माणसानं काय केलंय बदलल्यामुळं त्याचं सामर्थ्य त्याला कळालेलं नाहीये. प्रत्येकामध्ये सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य जागृत व्हायला पाहिजे. ते जागृत कशामुळे होऊ शकतं, तर या श्रीसूक्त पठणामुळे जागृत होऊ शकतं. तर प्रत्येक घरामध्ये ती मुलगी असो, गृहिणी असो, वृद्ध स्त्री असो किंवा मुलगा असो आणि कमवणारा पुरुष असो, या सर्वांनी हे श्रीसूक्ताचं पठण, जसे आपण रामरक्षा म्हणतो, भीमरूपी म्हणतो, हनुमान चालीसा म्हणत असतो, त्याचबरोबर हे श्रीसूक्ताचं पठण सुद्धा रोजच्या रोज त्यांच्या घरी व्हावं. याच्यामुळं काय होईल, तर या प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पठण चालू असतं त्या ठिकाणी वातावरणामध्ये त्या लहरी पसरतात आणि तिथलं वातावरण जे आहे चैतन्यमय घडत असतं. आणि असं चैतन्यमय झालेलं वातावरण जे आहे त्याच्यामुळं तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी पूर्ण दूर जातात. काही ठिकाणी ग्रहदोष असतील, ते ग्रहदोष सुद्धा याच्यामुळे नष्ट होतील. खूप लोकांच्या मनामध्ये आहे की श्रीसूक्त म्हणताना काही चूक झाली आमच्याकडून, तर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील. तर असं काहीही घडणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी पुनश्च अभिवाचन देतो. कारण हे श्रीसूक्ताचं व्रत जे आहे हे सद्गुरूंच्या आशीर्वचनातून प्राप्त झालेलं आहे. सुरुवातीला आपण ज्यावेळेस सद्गुरूंचं आवाहन करतो
महाराजांचा मंत्र जो आहे, ओम नमो श्री रामचंद्राय भवताप विमोचनाय परब्रह्म रूपाय च भास्करात्मजाय नमो नमः, हा जो मंत्र आहे, हा मंत्र तुम्ही जर एक जपमाळ घेतली किंवा एक वेळ जरी याचं उच्चारण केलं आणि नंतर श्रीसूक्ताची आवर्तन केली आणि शेवटी ओम सर्वमंगल मांगल्य हा जो मंत्र आहे देवीचा, तो मंत्र घेतला तर ते त्याचं आवर्तन जे आहे ते पूर्ण होईल. याच्यात म्हणण्यामध्ये जरी काही चूक झाली तरी सुद्धा ती चूक जी आहे ती क्षम्य होईल आणि त्याचा पुण्यार्थ मात्र त्याला प्राप्त होईल. त्यामुळे सर्वांनी श्रीसूक्त आपापल्या घरी करावं. अलीकडेच आपण ऑनलाईन श्रीसूक्त सुद्धा पठण सुरू केलेलं आहे. मध्यंतरी 2 मंगळवार फक्त आपल्याला घेता आलं नव्हतं, ते काही अडचणी होत्या त्यावेळेला, परंतु भविष्यामध्ये आपण हा उपक्रम चांगल्या प्रमाणामध्ये घेणार आहोत. आणि श्रीसूक्त, ह्या श्रीसूक्ताने आपण प्रत्येक ऋचावरती त्याचं ध्यान घेणार आहोत. हा एक उपक्रम आपण करणार आहोत. मग तो उपक्रम हॉलमध्ये पण होईल, शिवाय ऑनलाईन सुद्धा घेतला जाईल. लोकांचं ऑनलाईन मेडिटेशन सुद्धा होईल. तर याच्यातून खऱ्या अर्थानं ऊर्जा जागृती होईल आणि मुख्य उद्देश जो आहे की ह्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावं, त्यासाठी हे श्रीसूक्ताचं पठण, त्याच्यावरती ध्यान होणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे आपली आंतरिक चेतना जी आहे ही जागृत होईल. आता हे श्रीसूक्त आपण करत असतो, हे कोणत्या देवीचं करतो आपल्याला असा प्रश्न पडत असेल. ह्या श्री म्हणजे हे लक्ष्मी आहे, हे अष्टलक्ष्मी आहे. हे अष्टलक्ष्मीचं आहे. ज्याला जी लक्ष्मीची आवश्यकता आहे, ज्याची कृपा व्हावी असं वाटते. काही लोकांना आध्यात्मिक उन्नती हवी असेल, त्यांना वैराग्य लक्ष्मी प्राप्त होईल. ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांना खऱ्या अर्थानं द्रव्य लक्ष्मी जी आहे ती प्राप्त होईल, श्री आहे. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासामध्ये प्रगती व्हावी असं वाटत असेल तर त्यांना सरस्वतीची कृपा त्यांच्यावरती होईल, विद्यालक्ष्मी त्यांना प्राप्त होईल. अशा विविध रूपं जी आहेत, ज्या ज्या जीवाला जे जे आवश्यक आहे ते ते त्याला प्राप्त होईल. म्हणजे ही जी श्री म्हणजे आद्यशक्ती आहे. आणि आद्यशक्तीचं दुसरं रूप जे असेल तर पुरुष रूप सुद्धा आहे, ज्याला आपण आद्यंत म्हणतो, ज्याला आदिपुरुष म्हणतो. त्याचंच नाव विराट पुरुष आहे. त्यामुळे विराट पुरुष असो किंवा आद्यशक्ती असो, ही एकच आहे. त्यामुळं आपण जे हवन करतो हे कोणाला मिळतं तर त्याला मिळतं ज्याने ह्या सृष्टीची रचना केलेली आहे. ह्या सृष्टीचा जो संहार करता आहे, संवर्धन करता आहे आणि पालन करता आहे. ह्या सर्व जो आहे तो तोच आहे, तो निर्गुण निराकार तत्व आहे, ज्याला आपण ईश्वर म्हणतो, ज्याला आपण सद्गुरू म्हणत असतो. हे सद्गुरू तत्व आहे असं म्हटलं जातं. तर हे सर्व जे आपण करतो हे त्याला प्राप्त होत असतं. आणि या ठिकाणी सद्गुरू गुरुमालिका या ठिकाणी प्रत्यक्ष हजर आहे. आणि आज त्यांनी हे संपूर्ण जे आवर्तन आहे ते स्वीकारले आहेत. हवन जे होत आहे त्याच्यामध्ये सुद्धा तिथं उपस्थिती त्यांची आहे आणि सर्वांच्याकडून हे हवन होणार आहे. त्याचा पुण्यार्थ सर्वांना प्राप्त होणार आहे. हा ईश्वर म्हणजे कोण, तो वेगळा नाही आहे. ज्याच्या सत्तेन हा सूर्य तळपतो, सत्तेन तपते भानू, सत्तेन वहन्ते वायु, सत्तेन वर्षती पर्जन्य, सत्तेन वदती वेद. ज्याच्या सत्तेनं वायू वाहतो, ज्याच्या सत्तेनं वेद बोलतात, ज्याच्या सत्तेनं पर्जन्यवृष्टी होत असते, तो म्हणजे ईश्वर. तो सर्वांचा गुरु आहे. तो हे सर्व स्वीकारत असतो. आपण म्हणत असतो आकाशात पतितं द्वयं यथा गच्छति सागरः सर्व देवाय नमस्कृत्यं केशवं प्रति गच्छति. आपण कोणत्याही दैवताला नमस्कार केला तर त्या केशवाला म्हणजे ईश्वराला प्राप्त होतो. तो ईश्वर म्हणजे सर्वांचा गुरु आहे, त्याला ते प्राप्त होत असतं. की ज्याच्या आधिपत्याखाली हे सर्व दैवत सुद्धा येत असतात. ब्रह्माला सुद्धा कल्पांती जाणं आहे, विष्णूला सुद्धा कल्पांती जाणं आहे, नव्हे शिवाला सुद्धा जाणं आहे. पण त्यांच्यापेक्षाही मोठा कोणता तरी देव आहे, तो थोर देव आहे. तो काय, तो चोरलेला आहे. मी ध्यानास येईन का असं त्याचं वाक्य आहे. योग्यांच्या सुद्धा समाधीला जो येऊ शकत नाही ते परमतत्व जे आहे ते सद्गुरु तत्व आहे, ते ईशतत्व आहे. नुसतं मला दत्त भेटला पाहिजे, दत्त भेटला पाहिजे असं म्हणून चालणार नाही. तो दत्त जाणून घेतला पाहिजे, कळला पाहिजे. दत्त जर कळला नसेल तर आपल्याला नुसतं आपण पोथी पुराणात दत्ताचं वर्णन जे करतो तेच कळत असतं. तो निर्गुण आहे, निराकार आहे, हे सगळं आहे.
गोरक्षनाथांसारख्या योग्यांना सुद्धा ज्याच्या दृष्टीच्या पलीकडे होते, अगोचर आहे ते, असं तत्व आहे ते. त्यामुळं हे तत्व सहजासहजी ध्यानाला सुद्धा येत नाहीये. दत्तात्रेयांची आरती जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिजन अवघे समाधीलय ध्यान. सूर म्हणजे दैवत, मुनिजन म्हणजे ऋषीलोक, यांच्या समाधीला सुद्धा जे येऊ शकत नाही हे अगोचर तत्व आहे, जे आहे ते दत्त आहे. त्याला आकळायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे. आणि त्यासाठी म्हणून आपल्या सर्वांना जास्तीत जास्त आपली अंतर्गत चेतना जी आहे ही जागृत होणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपली अंतर्गत चेतना जागृती होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परम सुख जे आहे ते मिळणार नाहीये. नुसता पुण्यार्थ वाढवून चालणार नाहीये. पुण्यार्थ तर हवाच असतो, परंतु आपल्याला त्या परमात्म्याची भेट होणं गरजेचं आहे. तो खरा मोक्ष आहे, परमोच्च मोक्ष, जी सायुज्य मुक्ती म्हटली जाते, ती प्राप्त झाली पाहिजे. आणि त्यासाठी पण प्रत्येकानं आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि सद्गुरूंची कृपा तुम्हा सर्वांच्यावरती आहे. सद्गुरूंनी सांगितले चरण सुद्धा योग्यांना नव्हे, हजारो वर्ष तपश्चर्या करतात हिमालयांमध्ये, त्यांना सुद्धा हे चरण प्राप्त नाहीयेत जे तुम्हा सर्वांना प्राप्त आहे. याचा विचार करा तुम्ही की आपण किती भाग्यवान आहात. तुम्ही आज जो संकल्प पूर्तीमध्ये योगदान केलेलं आहे हा केवढा मोठा संकल्प आहे याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. कारण याच्यामुळं ह्या सर्व विश्वाचं काय होणार आहे? संवर्धन होणार आहे. या निगेटिव्ह एनर्जीज आपल्या पृथ्वीवरतीच फक्त येत नाही आहेत, बाकीच्या ग्रहांवरती पण जात आहेत. परंतु हे जे ब्रह्मांड आपलं जे ब्रह्मांड आहे, असे अनेक ब्रह्मांड या विश्वामध्ये आहे. परंतु या ठिकाणी या ब्रह्मांडामध्ये खूप निगेटिव्ह एनर्जीचा घाला वरचेवर घडत आहे. तुम्ही पाहिलं असेल आता अलीकडच्याच काळामध्ये कोरोनासारख्या सदृश जे काय व्याधी लोकांना जडलेल्या होत्या, हा सुद्धा निगेटिव्ह एनर्जीचाच भाग आहे. आज जे युद्ध चाललेले आहेत, इस्रायलचं युद्ध आहे, हमासचं युद्ध आहे, हे कशाचं प्रतीक आहे? हे सगळं निगेटिव्ह एनर्जीच आहेत. हे विचार कोण पेरते त्यांच्या मनामध्ये? तर बाहेर ग्रहावरून येणारे जे दृश्य आणि अदृश्य असे जे काय एलियन्स आहेत, अलीकडच्या भाषेत म्हणायचे एलियन्स आहेत, काही अदृश्य आहेत, काही दृश्य आहेत, ते काय करत असतात? ते विचार पेरत असतात. आणि त्या विचारांमधून हा उद्रेक घडतोय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला 1 वर्षापूर्वीच या घटना दिलेल्या आहेत. आणि त्या थांबवण्यामध्ये, या पृथ्वीला ग्रीड्स तयार होण्यामध्ये तुमचं योगदान हे अतिशय मोठं योगदान आहे. हा वैश्विक संकल्प असल्यामुळं याचा पुण्यार्थ जो आहे तो बहुगुणित पुण्यार्थ तुम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि आजचा हा पुण्यार्थ तुम्ही घेऊन घरी जाणार आहात. खऱ्या अर्थानं तुम्ही सर्व दिव्य आत्मे आहात. त्यामुळं यापुढच्या काळामध्ये तुम्हाला अधिक पुण्यार्थ करावा आणि समाजासाठी, या जगासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ही भावना बरोबर या ठिकाणी तुम्ही घेऊन जायची आहे. कोणताही संकल्प असतो तर जो ज्याला आपण विल पॉवर सुद्धा म्हणतो, की ज्याची प्रबळ किंवा दृढ निष्ठा असते, स्वतःवरती असते, तोच त्या निश्चयामुळं काय करतो? यशाला प्राप्त होत असतो. अन्यथा काय म्हटलं जातं? संकल्पार्थ विनश्यंती. नुसतं संशयार्थ विनश्यंती. मनामध्ये संशय घेतला आपण की आपण हे करतोय, हे सांगतोय, ते खरं आहे का? आपण ऐकतोय हे आपण मोठ्या विश्वाचा संवर्धनाचा कार्यक्रम आपण करत आहोत. आरतीला थोडा वेळ झाला तरी चालेल, मला बोलायचंय काही. तर मनामध्ये कोणताही संशय घेणं हे सुद्धा फार चुकीचं आहे. कारण आपलं जे योगदान आहे हे तिथं पोहोचलेलं आहे, कळलं का? आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं भविष्य काळामध्ये या पृथ्वीवरती येणाऱ्या जे काही ग्रह, वेगवेगळ्या ग्रहांवरून एलियन्स म्हणा तुम्ही किंवा निगेटिव्ह एनर्जीज आहेत, त्यांचा घाला या ठिकाणी आता थांबणार आहे. या ठिकाणी पृथ्वीला ग्रीड्स निर्माण झालेले आहेत. जे लोक ध्यानी आहेत त्या ध्यानींना कदाचित ह्या गोष्टी जाणवल्या असतीलच. वेगवेगळ्या लोकांना याच्या घटना जाणवायला लागलेल्या आहेत आणि त्यांना दिसतंय आता की या पृथ्वीवरती खूप काही गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. काही पुण्यात्मे सुद्धा जे आहेत ते आत्मे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना ईश्वरानं ऑर्डर दिलेली आहे की तुम्ही पृथ्वीवरती जा आणि हे जे काही निगेटिव्ह एनर्जी खूप वाढलेले हे आता कमी केले पाहिजेत. त्यांना इथून हाकलून लावा असं त्यांना आदेश आहे. त्यामुळे ते या पृथ्वीवरती यायला लागलेले आहेत. आणि त्याप्रमाणे आता
खऱ्या अर्थानं सनातन धर्म जो आहे जो ईश्वराच्या पासून तयार झालेला आहे, निघालेला आहे आणि परत ईश्वरामध्येच जाऊन पोहोचणार आहे, तो आर्य सनातन हिंदू धर्म आहे, वैदिक धर्म आहे. हा ईश्वरापासून मिळालेला आहे धर्म, निघालेला आहे आणि परत त्याच्यामध्येच त्याचं जाणं आहे. तर तो धर्म खऱ्या अर्थानं संवर्धन होणार आहे आणि हाच धर्म जो आहे ह्या विश्वाला तारक असा हा धर्म राहणार आहे. म्हणून सनातन धर्माची पुनर्स्थापना, पुनरुत्थान हे खऱ्या अर्थानं आता घडत आहे आणि या सर्वांमध्ये आपल्या सर्वांचं योगदान फार मोठं आहे. माझं सर्वांना या ठिकाणी आवाहन आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, मुली आहेत, या सर्वांना आपण हे श्री सूक्ताचं पठण करण्यासाठी सांगावं, त्यांना उद्युक्त करावं. कारण याच्यामधून त्यांची अंतर्चेतना जी आहे जागृती होणार आहे आणि ज्यावेळी त्यांची अंतर्चेतना जागृती होईल त्यावेळी त्यांच्यावरती विपरीत कोणतेही परिणाम घडणार नाही आहेत. तर म्हणून सर्वांनी त्याप्रमाणे सर्वांना सांगावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मला आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत. याच्यामध्ये खूप काही लोक आहेत त्यांना शारीरिक त्रास होतो. त्यांना असं वाटतं की या परमेश्वरानं आपल्याला असलं कसलं शरीर दिलंय की मी सतत आजारी आहे. काहींना असं वाटतं माझ्याच मागं का दुःख आहे, इतरांना का दुःख नाही, दिसतायत सगळे लोक आनंदी दिसतात, मीच का दुःखी आहे. तर या ठिकाणी वाहता उद्वेग दुःखची केवळ नुसतं उद्वेग वाहत गेलं तर काय होणार, त्याच्यापासून दुःख होणार आहे. आणि याच्या पाठीमागची जर पार्श्वभूमी आपण पाहिली तर तुम्हाला जर प्रश्न मी विचारला की ठीक आहे तुम्हाला हे शरीर असं प्राप्त झालेलं आहे, हे कोणामुळे प्राप्त झालेलं आहे, हे देवाने दिलंय का तुम्हाला, हे शरीर कोणी दिलेलं आहे तुम्हाला, हे तुमचं तुम्ही चॉईस केलेलं शरीर आहे. आता तुम्ही म्हणाल हे आम्हाला थोडंच माहिती आहे, गर्भामध्ये असताना आम्हाला माहिती आहे काय हे शरीर मला मिळालेलं आहे, हे कसं काय आम्ही चॉईस केलेलं आहे, हे तर आमच्या आई वडिलांनी किंवा जो नियंता आहे त्यानं दिलेलं आहे असं म्हणतात. माझा विचार थोडा वेगळा आहे याच्या पाठीमागचा. कारण जसं एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं बिल्डिंग बांधल्यानंतर त्याच्यामध्ये 100-125 घरं असतात, है की आपण आपल्याला घर घ्यायचं असतं, आपण काय करतो सगळी घरं बघतो, आपण ते प्रत्येक प्लॅन बघत असतो आणि त्यातला एक प्लॅन आपण चॉईस करत असतो. आपण सगळे 100च्या 100 चॉईस करतो का, नाही का. तसं परमेश्वरानं अनेक शरीरं बनवलेली आहेत. तुम्हाला शरीर कोणतं पाहिजे हे त्यानं ठरवलेलं नाहीये, तुम्ही ठरवलेलं आहे मला हे हवं आहे. तुम्ही बघा तुमचे फिंगरप्रिंट सुद्धा विश्वातल्या कोणत्याही व्यक्तीशी मॅच होणार नाहीत, एवढे अगदी तंतोतंत त्याचं व्यवस्थित बनवणं आहे. तुम्ही असा विचार कराल की आम्हाला जर हे असं त्यावेळी माहिती असतं तर मग हे शरीर आम्ही असं चॉईस केलं नसतं, आम्ही काहीतरी वेगळं चॉईस केलं असतं. परंतु त्याच्याबरोबर आणखी 2 गाठोडी तुमच्याबरोबर आहेत, कर्माची गाठोडी तुमच्याबरोबर आलेली आहे. आता ते सुद्धा ओझं तुमच्याबरोबर आहे, ते पेलण्यासाठी म्हणून तुम्हाला कोणतं शरीर योग्य आहे हे तुम्हीच चॉईस केलेलं आहे. त्यामुळं जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याच्याबद्दल वाईट वाटून घेणं किंवा त्याला नावं ठेवणं हे योग्य आहे का. त्यामुळे खऱ्या अर्थाने जर आपण असा विचार केला की जे ईश्वराने दिलं आपण असं म्हणतोय शरीर हे आपण स्वतःच चॉईस केलेलं आहे आणि आपण सुद्धा त्या ईश्वराचाच भाग आहे. मी एखाद्या सांगितलं एखाद्या कुळामध्ये जर आपल्याला जन्माला यायचं असेल, त्या एखाद्या आत्म्याला जन्म घ्यायचा असेल तर त्या कुळपुरुषाची परवानगी घ्यावी लागते. आपण आपल्या घरामध्ये कुठल्याही अनोळखी माणसाला एंट्री देतो का, कधी नाही देत. तसं कुळपुरुष सुद्धा काय करत असतो, त्याच्या कुळामध्ये कोणालाही अशी आला आणि त्याला एंट्री दिली असं होत नाही कधी. त्याच्याकडून अभिवचनं घेतली जातात. मी तुमच्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर तुमच्या कुळाचे रीतिरिवाज जे आहेत ते मी चालवेन, तुमच्या कुळाचा नाव लौकिक जो आहे तो दिगंतराच्या पलीकडे मी पोहोचवेन, तुमच्या कुळाचा उद्धार करण्यासाठी प्रजोत्पादन जे आहे ते मी करेन आणि हा वारसा जो आहे हा पुढील पिढीला मी देईन, अशी वचनं दिलेली असतात. आणि ती वचनं दिल्यानंतर त्या जीवाला काय होतं, त्या कुळामध्ये प्रवेश मिळत असतो. आणि एकदा त्या कुळामध्ये त्याला प्रवेश मिळाला, जन्माला आल्यानंतर तो जीव काय करतो ते विसरून जातो. तो मायेच्या पडलाखाली आल्यामुळे त्याला कळत नाही की मी वचनं दिलेली आहेत. आणि तिथं खऱ्या अर्थानं काय होतं तर त्या कुळपुरुषाला दिलेली वचनं जे आहेत ते भंग होतात. आणि वचनभंगासारखं महापातक कोणतं नाहीये.
आपल्या कायद्यांमध्ये पण तुम्ही बघा की ज्या लोक आपल्या घरामध्ये सेवक म्हणून ठेवले असतात, नोकर असतात, किंवा बँकेमध्ये सुद्धा जे सर्व्हिसला असतात, त्यांच्यावरती विशेष विश्वास असतो म्हणून ठेवलेले असतात. त्यांनी जर त्या घरामध्ये चोरी केली, बँकेत चोरी केली, तर इतरांपेक्षा त्याला मोठी शिक्षा होत असते. का तर ते विश्वासघात आहे. ज्या विश्वासानं त्याला तिथं नोकरी मिळाली असती, त्या विश्वासाला तडा जात असतो. आणि म्हणून विश्वासघातासारखं मोठं पातक कोणतं नाही आहे. तर आपण आपल्या कुळपुरुषाला जी वचनं दिलेली आहे ते आपण पाळले पाहिजे. आपल्या कुळाचा कुळाचार जो आहे हा पाळला पाहिजे. रामदास स्वामींनी पण तेच सांगितलंय, कुळाचार हा थोर सांडू नये. कुळाचार थोर आहे, मोठा आहे, तो कधीही सांडू नये असं सांगितलेलं आहे. तुम्ही बाकी दैवतांची पूजा करा नाही तर करू नका, पण कुळस्वामीची पूजा ही तुम्हाला केली पाहिजे. गुरुकृपा व्हायसाठी सुद्धा तुम्हाला कुळस्वामीचं त्याच्यामध्ये काय असतं, योगदान मोठं असतं. आम्ही सुद्धा ज्यांना दीक्षा देतो त्याच्या आधी त्याच्या कुळस्वामीला किंवा कुळस्वामीला विचारत असतो, याला आम्ही दीक्षा देतोय, तुझं सगळं व्यवस्थित आहे ना बाबा, तो येतोय का तुझ्याकडे. काही लोकांना कुळस्वामीच माहिती नसतो. अशा घटना घडायला लागलेल्या. तर कुळस्वामीची कृपा होणं हे आपल्या मार्गामध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि अध्यात्मामध्ये सुद्धा हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज खऱ्या अर्थानं या भारत भूमीला सनातन धर्माचा प्रचार प्रसार आणि सर्वात मोठं म्हणजे याचं संवर्धन करण्याची गरज भासायला लागलेली आहे. कारण या पाठीमागं अनेक मुस्लिम राजे या ठिकाणी येऊन गेले, ख्रिश्चनांनी राज्य केलेलं आहे, इंग्रजांनी, डच, पोर्तुगीज या सर्वांनी या ठिकाणी राज्य केलेलं आहे. प्रत्येकानं इथं येऊन काय केलेलं आहे, त्यांचा धर्मविस्तार करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हिंदू धर्मावरती प्रत्येक ठिकाणी घाले घालण्याचे प्रयत्न केलेले आहेत. हिंदू धर्मीयांना सुद्धा इतरांचा धर्म आता श्रेष्ठ वाटायला लागलेला आहे. ही फार दुःखद घटना आहे. हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे, हिंदू धर्मातली गाय जी देवता आपण म्हणतो तिला, ती किती पवित्र आहे, मोठं आहे तिचं स्थान, हे लोकांना माहिती नाही आहे. हिंदू धर्मातल्या स्त्रियांना पाठवण्याचं कार्य चाललेलं आहे, मुलींना पाठवण्याचं कार्य चाललेलं आहे, पळवून न्यायचं काम चाललेलं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि यासाठी प्रत्येक हिंदू हा जागृत झाला पाहिजे. ज्यावेळी आपण जागृत होऊ त्यावेळेला इतर कोणीही तुमच्या घरामध्ये डोकावून बघू शकत नाही. परंतु आपण जर सबळ नसू तर तुमच्या घरामध्ये प्रत्येकजण बाहेरचं येऊन काय करेल, आपल्यावरती अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करेल. तर प्रत्येकानं, प्रत्येक हिंदूनं त्याची ही जबाबदारी आहे की आपल्या कुळातल्या मुलींची लग्न जी आहे हे चांगल्या घराण्यामध्ये घडली पाहिजेत. आपल्या कुळाचा उद्धार आपणच केला पाहिजे. आपल्या कुळाला आपण कमी प्रगतीचं लेखणं म्हणजे हे कुळपुरुषाला दिलेलं वचनाचा मोठा वचनभंग आहे. हे असं कधीही घडता कामा नये. अन्य धर्मियांच्या मध्ये आपल्या मुली जात आहेत हे योग्य नाही आहे. मुलं सुद्धा अन्य धर्मियांच्या आपल्या हिंदू धर्मातल्या मुली असताना सुद्धा अन्य धर्मियांच्या मुली करतात. का तर ती कुठेतरी नोकरीला आहे, पैसा कमवते, मुलगा चांगला नोकरीला आहे, पैसा कमवते, परंतु हा विचार नसतो त्यांच्यामध्ये की तो कुळाचार पाळतोय की नाही, धर्माचरण करतोय की नाही. तो प्रत्येकानं आपापला धर्माचरण केलं पाहिजे. आणि धर्मो रक्षती रक्षता, जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्मरक्षण करत असतो. धर्मो एव हंती धर्मा असं सांगितलेलं आहे. जो धर्माचं हनन करतो धर्म त्याचं हनन करत असतो. त्यामुळे धर्माचं रक्षण करणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आणि त्यासाठी प्रत्येकानं उद्युक्त झालं पाहिजे. आपल्या सर्व पिढ्यांना पुढच्या आणि तरुण जरी असतील त्यांना सुद्धा आपले कुळाचार सांगितले गेले पाहिजेत. जे ब्राह्मण आहेत, ब्राह्मणांच्या मुलांच्या मुंजी ह्या झाल्याच पाहिजेत. लग्नाच्या वेळी मुंजी केल्या जातात बऱ्याच लोकांचे, हे योग्य नाही आहे. वयाचं 7वं 8वं वर्ष आहे त्यावेळी त्यांची मुंजी झालीच पाहिजे. त्याला गायत्रीची दीक्षा मिळालीच पाहिजे. ब्राह्मणांना विशेष करून गायत्री देवता ही त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात प्रसन्न असते. तर हे वरदान आहे ब्राह्मणाला. आणि ब्राह्मणांना दुसरा एक वरदान असं आहे की त्याला गुरुचा अधिकार पण दिलेला आहे. तो त्याच्या मुलांचा गुरु होऊ शकतो, त्याला दीक्षा देण्याचा अधिकार दिलेला आहे. ही सुद्धा मोठी कृपा आहे. तर प्रत्येकानं आपला धर्म वाचवला पाहिजे. मुलांना योग्य प्रकारे दीक्षा दिली पाहिजे, वळण दिलं पाहिजे, कुळाचार त्यांना समजावून सांगितले पाहिजे. हे आपल्याला या 21व्या शतकात 22व्या शतकात सांगावं लागते. का तर आपण पूर्वीचे आपले
आपण नेहमी पूर्वजांच्या बडाया मारत असतो, आमचे घराणे असं होतं तसं होतं, आमच्या घराण्यामध्ये गजांत लक्ष्मी होते, हत्ती झुलत होते आमच्या घरासमोर. हे सगळं सांगायला बरं वाटतं आपल्याला. आज आपण काय आहोत ते बघणं फार गरजेचं आहे. हे आपली दशा का झालेली अशी? कारण आपण धर्माचरण सोडलेलं आहे, आणि धर्माचरण सोडल्यामुळं आपली ही अशी अधोगती झालेली आहे. धर्माचरण जर सोडलं नसतं तर खऱ्या अर्थानं धर्मानं आपलं रक्षण केलं असतं, परंतु आता ते घडत नाही आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण भ्रष्ट झालेलो आहोत. जे जे लोक धर्माचरण करत नाही आहेत, भ्रष्ट आहेत, त्यांच्या घरामध्ये अशांतता आहे, अलक्ष्मी तिथं वास करते. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. प्रत्येकाचं घर जे आहे हे आनंदमय झालं पाहिजे, शांततामय झालं पाहिजे, आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लक्ष्मीचा वास असला पाहिजे. पाठीमागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितले लक्ष्मी आणि अलक्ष्मीमधला फरक सांगितलेला आहे. क्षुत पिपासा मलाम ज्येष्ठाम अलक्ष्मीम नाशयाम्यहम, आपण असं सांगतो. मी काय करेल तर अलक्ष्मीचा नाश करेल. ती कुठली अलक्ष्मी आहे? क्षुत पिपासा म्हणजे काय? भूक आणि तृषा यांनी व्याप्त असणारी अशी जी लक्ष्मी आहे तिला अलक्ष्मी म्हणतात. आता विचार करा, आपण जर जेवलो नाही तर आपण आपलं शरीर चालणार आहे का? पाणी पिलं नाही तर आपलं शरीर चालू शकेल का? परंतु या श्रीसूक्तामध्ये याचा अर्थ तो अभिप्रेत नाही आहे. या श्रीसूक्तामध्ये अभिप्रेत अर्थ काय आहे? भूक म्हणजे काय आहे? लालसा, लोभ, ही जी आहे ती भूक आहे, स्वार्थ आहे, ही भूक आहे. पिपासा म्हणजे काय? तृष्णा आहे. मला सर्वांचं पाहिजे, इतका हव्यास आपल्याला आहे की समोरच्याचं सुद्धा पाहिजे ना, शेजारच्या ताट्याचं पाहिजे. आणि या सगळ्यांच्यामुळे काय होतं की आपले अधोगती होत असते. क्षणिक स्वार्थासाठी आपण काय करत असतो? इतरांचे घात करत असतो, इतरांना नुकसान करत असतो. आणि हीच खरी अलक्ष्मी जी आहे आपल्या मनामध्ये आहे, आपल्या आतमध्येच आहे. तिचा मी नाश करेन असं सांगितलंय. म्हणजे आपण सामर्थ्यवान आहोत की नाही? तुम्हाला सर्वांना वाटतंय की नाही आपण सामर्थ्यवान आहोत? जर आपण सामर्थ्यवान आहोत, आपण या अलक्ष्मीचा जर नाश करू शकत असोत, तर निश्चितच आपल्याजवळ लक्ष्मी येणार आहे. आणि ती लक्ष्मी कशी असणार आहे? ती शांतता देणारी आहे, सौख्य देणारी आहे, समृद्धी देणारी आहे, धनलक्ष्मी आहे ती, हे की नाही? अश्वलक्ष्मी आहे, मला घोडे दे, हे सगळं सांगितलेलं आहे. रजत लक्ष्मी आहे, सुवर्ण लक्ष्मी आहे ती. हे सगळ्या प्रकारची लक्ष्मी जी आहे ही तुमच्यामध्येच आहे. तुमचं शरीर जे आहे हे लक्ष्मीमय होईल. नारायण आणि लक्ष्मी हे बाहेर नाही आहेत, हे तुमच्या शरीरामध्येच आहेत, आतमध्येच आहेत. त्याला ओळखणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी म्हणून तुमची अंतश्चेतना जी आहे ही जागृत होणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी हे श्रीसूक्ताचे पाठ केले पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल व्हॉट्सॲप ग्रुपवरती, आज पूर्वा पाटणकर ताई येऊ शकल्या नाहीत या ठिकाणी. त्यांना ज्या दिवशी आपण श्रीसूक्त करा असं सगळ्यांना सांगितलं गेलं, त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांचा श्रीसूक्ताचा संकल्प एक दिवस सुद्धा चुकलेला नाही. इतक्या जाणीवेने त्यांनी श्रीसूक्ताचे पठण केलेले आहेत. दुसरं एक व्यक्तिमत्व असंच आहे, उषाताई कळमकर म्हणून आहेत. त्या पण रिटायर्ड मुख्याध्यापिका आहेत. त्यांचे आता 75-76 वय आहे. त्यांनी समर्थांच्या शिष्यांवरती संशोधन करून कल्याण स्वामी, आनंद उद्धव स्वामी, वेण्णा स्वामी, अक्का स्वामी यांची चरित्र त्यांनी लिहिलेली आहेत. अजूनही त्यांचं काम चालू आहे. तर त्यांनी सुद्धा त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन्स होणार होते. आठवडाभर मी दवाखाना असल्यावरती कदाचित मला श्रीसूक्ताचं पठण करता येणार नाही, पण आधी आठवडाभर त्यांनी श्रीसूक्ताचं पठण ॲडिशनल केलेलं होतं. इतके जाणीवेने प्रत्येकाने या ठिकाणी या श्रीसूक्ताचं पठण केलेलं आहे. तुम्ही सर्वजण तसेच आहात त्याच्यामध्ये. आणि खऱ्या अर्थानं आज त्यांना या ठिकाणी यायला जमलं नाही, तर त्यांना मी उपाय सांगितलेला होता की तुम्ही तुमच्या समिधा अभिमंत्रित करा आणि इथं पाठवून द्या. त्यांची या ठिकाणी बहीण आलेली आहे, जाताना त्यांनी मला जरूर भेटून जावं. तर त्यांच्या समिधासुद्धा या ठिकाणी आहूत करण्यात येणार आहेत. दुसऱ्या एक नांदेडमधल्या अंजली जटाले म्हणून आहेत, त्यांनासुद्धा या कार्यक्रमाला येता आलं नाही आहे. तर त्यांच्याही समिधा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्या समिधा आपण आहूत करू. या सर्वांना याचे पूर्णाहुतीचं पूर्ण पुण्यार्थ जो आहे हा प्राप्त होणार आहे. मनानं या ठिकाणी ते आहेत. आज देहानं या ठिकाणी इथं जरी नसले, उपस्थित नसले, तरीसुद्धा मनानं निश्चित आहे ते. आणि असे सर्वजण जे आहेत, ज्यांनी या संकल्पामध्ये सहभाग घेतलेला आहे, त्या सर्वांना आजच्या दिवशी हा पुण्यार्थ देण्याचं अभिवचन जे आहे हे
सद्गुरूंच्या तर्फे मी तुम्हाला देत आहे. कार्यक्रमाचा उत्तरार्ध आता जवळ आलेला आहे. आरतीची वेळ तुम्हाला वाटलं असेल कदाचित ही वेळ पुढे गेलेली आहे, परंतु सद्गुरूंना विनंती केली आणि त्यांना सांगितलं की हे शब्द जे आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं होतं आणि त्यासाठी काही मानसिक वेळ तुम्ही आम्हाला द्या. तर आपण लगेचच आता आरती करूया. आरती झाल्यानंतर या ठिकाणी जे काही बाहेरून भक्त लोक आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार आपण करणार आहोत आणि त्यानंतर पूर्णाहुतीचा कार्यक्रम आपण लगेचच करणार आहोत. तर आपण लगेचच आरतीला सुरुवात करूया. जय रघुवीर समर्थ. सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय. परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती. सर्वभावे आरती प्रेमाची आरती तुझ गुरुमूर्ती. जय देव तुम्ही विश्वंभर मी अल्पमती. कशी वर्णावी तुमची योगिती. परिकृपा दृष्टी गणता विभूती. ताकाळ मजला आदिसे स्फूर्ती. जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती. सर्वावे आरती प्रेमाची आरती तुझ गुरुमूर्ती. जय देव तू आदि अंती मध्य हि तुझा. तू न जाणसी उच्च की नीच. सर्वांत निवास करतोषी तुझ. परी तुझा तुझ जाणतो तुझ. जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती. सर्वावे आरती प्रेमाची आरती तुझ गुरुमूर्ती. जय देव तुझी निर्गुण तुझी सगुण. जगत चालकरी जगई जाण. सर्वात निवास तुझा असून. दशांबुली फुललासी जाण. जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती. सर्वावे आरती प्रेमाची आरती तुझ गुरुमूर्ती. जय देव भवते मारित कोणाचे ज्ञान. शंकर पार्वतीशी करिता गजन. मच्छ गर्भात ऐकता जाण. मच्छिंद्रनाथांनी केले कथन. जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती. सर्वावे आरती प्रेमाची आरती तुझ गुरुमूर्ती. जय देव मच्छिंद्रनाथांनी केला लक्ष. गोरक्षनाथांना देऊनी साक्ष. नवनाथ राहिले लक्ष. निर्गुण निरंजनी वास समक्ष. जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती. सर्वावे आरती प्रेमाची आरती तुझ गुरुमूर्ती. जय देव काय वर्णावा सद्गुरु महिमा. ज्यांच्या सामर्थ्या नाहीच सीमा. जो राहील सद्गुरु नेमा. त्याला संकटी रक्षण्या उभा. जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती. सर्वावे आरती प्रेमाची आरती तुझ गुरुमूर्ती. जय देव
जय गुरुची आहे कृपा ज्यावर सदैव मार्ग त्याला सुखकर श्रीधर स्वामी जयतीश्वर श्रीधर शाहीर त्यांचा किंकर जय देव जय आद्य शक्ती श्री आद्य शक्ती सर्वावे आरती प्रेमाची आरती तुझ गुरुमूर्ती जय देव सच्चिदानंदा आनंद गंगा जगत चालका श्री मुळारविंदा तुम्ही पूर्ण ब्रह्म स्वामी श्रीधरा नमस्कार माझा तुम्हा यतीश्वरा आदिनाथ पंथे मालिका जियाली श्रीधर नाथे कृपा जास केली असे पुण्यमेरू श्रीराम जोशी नमस्कार माझा सदैव ध्यासी श्रीराम जोशी असे ज्यांचा शिष्य आणि सनातनी त्या मालिकेस निर्गुण निरंजनी वास जयांचा नमस्कार त्यांना मम पामराचा नमस्कार त्यांना मम पामराचा ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था त्रिमूर्तिमंता गुरुदेव दत्ता दया सागरा वरदान द्याहो तव चरणी मम प्रीती अखंड राहो तव चरणी मम प्रीती अखंड राहो ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही अखिल विश्वाची तू बाप माई तुझे भक्ती प्रेम मजदार देई झाली सप्रकट तू विसाव्या शतकी वसंत गण क्षेत्री हे आद्य शक्ती वसंत गण क्षेत्री हे आद्य शक्ती परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय वशिंद्रनाथ महाराज की जय गोरक्षनाथ महाराज की जय आद्य शक्ति माता की जय परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणेची आता जय जय रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठावरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य हरिसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय परम पूज्य सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय
पांडुरंग हरी